मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला, त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात, ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुख पेक्षाही तुमचे हाल करून बेकार मारले असते आम्ही। हे आपला सुदर्शन घुले आणि त्याची सोबतची सोबती महादेव गित्तेला। बीड जिल्हा कारागृहातही वाल्मिक कराडचीच दहशत असल्याचं दिसून येत आहे। वाल्मिक कराडचा साथीदार सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीनं महादेव गिते याला तुरुंगात धमकी दिल्याचा आरोप त्याच्या पत्नी मीरा गिते यांनी केलाय। त्यामुळे तुरुंगातही कराडची दहशत कायम असल्याचा त्यांचा आरोप आहे। ही मारहाणचा प्रकार थोडा शांत झाला, त्याच्यानंतर त्यांनी बोलत बोलत एक धमकी दिली की तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे आज तुम्ही वाचलात, ह्याच ठिकाणी तुम्ही जर बाहेर भेटला असतात तर संतोष देशमुख पेक्षाही तुमचे हाल करून बेकार मारले असते आम्ही। असं कोण म्हणालं? हे आपला सुदर्शन घुले आणि त्याची सोबतची सोबती कोणाला धमकी दिली? महादेव गित्तेला। आणि पोलिसांच्या समोर? हो, त्यांच्या समोरच सगळं काही होतंय ना, मग त्यांना का घाबरतात? हे पोलीस प्रशासन जे आहे आतमधलं ते सगळं काही त्यांच्याच मनावर चालतं ना, वाल्मिक कराडच्याच मनावर चालायला ना सगळं। सध्या दहशत त्याचीच आहे ना, पण ही दहशतीला खत पाणी घालणारे आम्ही नाहीयेत। ही घटना घडली त्यावेळेस मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेलाच मारहाण झाल्याचं चर्चा होती, परंतु तुम्ही मात्र काहीतरी आता वेगळं सांगता। द्या ना मग सीसीटीव्ही फुटेज द्या ना, मग कोणी कुणाला मारले हे तर स्पष्टच होईल ना। मग सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा तुम्ही, त्यासाठी कोणी कुणाला मारले लागलीच लक्षात येऊन जाईल। महादेव गित्तेनेही वाल्मिक कराडसह इतरांना मारला असं देखील हे बघा, ज्या वेळेस स्वतःवर वेळ आली ना त्यांनी स्पष्ट सांगितले मला मारहाण झाली, मारहाणीमध्ये कोणी कुणाला काय केलं हे तिथंच स्पष्ट झालेलं आहे। मग त्या सगळं काही त्या रेकॉर्ड झालेलं आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये। माझ्या मिस्टरांनी सुद्धा अर्ज वरून पाठवलेला आहे की माझ्या जीविताला धोका होता, त्यांनी जीवे मारण्याचे प्रयत्न केले, मग सीसीटीव्ही फुटेज द्या। तर मग द्या ना तुम्ही सीसीटीव्ही फुटेज द्या ना, हा पूर्ण मॅटर शांत करा ना। त्यामुळे आपण दोघेही जेलमध्ये असल्यामुळे तू वाचलास, बाहेर असतास तर संतोष देशमुख पेक्षा वाईट हाल केले असते, अशी धमकी वाल्मिक कराडचा साथीदार सुदर्शन घुले याने महादेव गितेला दिल्याचा दावा त्याची पत्नी मीरा गिते यांनी केलाय। तुरुंगातही वाल्मिक कराडची दहशत असल्याचा त्यांचा ठपका आहे। मागच्याच आठवड्यात कारागृहातल्या भांडणानंतर बापू आंधळे खून प्रकरणातील महादेव गित्ते, राजेश वाघमोडे, मुकुंद गित्ते, राजाभाऊ नेहरकर यांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलंय। यावेळी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा महादेव गिते यानं केला होता आणि तसे व्हिडिओ सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। कराडच्या सांगण्यावर जलर पूर्ण मदत करतं, जलर देखील इथं जलर बाबा लोक पूर्ण मदत सांगा सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, झाली बरं का आज इथं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराडला पाठवलं आहे। काही संबंध नाही, आक्षेपाचा काही संबंध मारहाणीनंतर त्या संदर्भातलं पत्र महादेव गितेनं कारागृह प्रशासनाला पाठवलं आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासाची मागणी केली आणि त्यानंतरच महादेव गितेच्या पत्नी मीरा गिते यांनी सोमवारी म्हणजे 7 एप्रिलला बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। या पोलीस अधीक्षकांच्या भेटीतही त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि आपण यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलंय। दरम्यान बीड जिल्हा कारागृहात संतोष देशमुखांचे मारेकरी विलास गिते, रघु फड, सुदीप सोनवणे यांनी आपल्या पतीवर हल्ला केल्याचा आरोप सुद्धा मीरा गिते यांनी केलाय आणि या मारहाणी संदर्भात 3 दिवसांपासून प्लॅनिंग सुरू होती। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच ही मारहाण झाली। अगदी या मारहाणीत लाठा काठ्यांचा सुद्धा वापर झाल्याचा आरोप मीरा गिते यांनी केलाय। त्यामुळे आता बीड पोलीस प्रशासन आणि बीड जिल्हा कारागृह प्रशासन यावर काय प्रतिक्रिया देतं, त्यांची काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।